नमस्कार. तर पुन्हा एकदा माझ्या यूट्यूबच्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. सर्वांना श्री स्वामी समर्थ. आणि आता बघा इकडं सकाळ सकाळी टेरेसवर जरा चहा वगैरे घेतला आणि इथं बसले होते. तर इथं वातावरण किती छान झाले बघा. कपडे वगैरे धुवून घेतले तर म्हणलं वाळत घालायला आले होते, पण पावसानं म्हणजे असं पाऊस सध्या थोडं थोडं चालू आहे, त्याच्यामुळं मी तसंच ठेवलेलं आहे कपडे आणि इथं थांबले. किती मस्त वातावरण झालंय, पण आता ह्या वातावरणात क्लॅरिटी एवढी काही येणार नाही, कारण जेवढं म्हणजे हिरवं आहे तेवढं फक्त मी दाखवते तुम्हाला. म्हणजे क्लॅरिटी एवढी येत नाही पावसामध्ये. थोडं थोडं कॅमेरावरती पण पाणी पडतंय. तर सध्या ना इकडे एरिया बराच डेव्हलप झालाय बघा. तर वातावरण झालंय आमच्यात. आणि कसं म्हणजे कपडे वाळणार, कसं कपडे सुकणार, काय होणार. आता एवढी मोठी मी दोरी बांधली आहे बघा कपड्यांसाठी. तरी खरं तर ना वाईट ह्या गोष्टीचं वाटतंय बघा, की आपण एवढ्या लहान लहान गोष्टींचा विचार करून एवढं म्हणजे मनाला आपलं दुःख होतंय. तर शेतकऱ्यांचं काय होत असेल, जेव्हा जास्त प्रमाणाच्या बाहेर पाऊस पडतोय आणि त्यांचं नुकसान होतंय, तेव्हा त्यांच्या मनाला किती म्हणजे वेदना होत असतील असं वाटतंय. आणि आपण काय करतो, फक्त आपले कपडे वाळत नाही, इकडं घराच्या साईडला पाणी जास्त झालंय, पुढं पाणी जास्त झालंय, किंवा काय काय नवीन पावसाळ्यामुळे काय काय प्रॉब्लेम होते, पोरांना शाळेला जाताना प्रॉब्लेम होते, ते आपण आपलं प्रॉब्लेम बघत असतोय. कधी पण आपण असंच करतो. पण शेतकऱ्यांचा प्रॉब्लेम खरंच किती मोठा आहे. कधी आपण थोडा विचार त्यांच्याबद्दल केला ना, तर मग लक्षात येते की ती कसं म्हणजे सगळं जीवाचं आहे तेवढं म्हणजे प्राण लावून ती कष्ट करते सगळं. म्हणजे मी एवढी मेहनत करते आणि त्या मेहनतीला फळ मिळते का नाही एवढं ह्याची सुद्धा गॅरंटी नसते अक्षरशः, तरी सुद्धा ते मेहनत करत राहते. तर कसं आहे माहिती का, एवढं मोठी रिस्क घ्यायची म्हणजे काही साधी गोष्ट नाही. एवढी इन्व्हेस्टमेंट आपण एखाद्या गोष्टीत करतोय आणि त्याच्यानंतर शेतामध्ये एवढे औषध फवारण्या काय काय असतंय, आणि त्याच्यानंतर मग एवढं करून सुद्धा एखादं पीक वाया गेलं पावसामुळे, कमी पाऊस असल्यामुळे किंवा जास्त पाऊस असल्यामुळे असं काय झालं तर मग खूपच म्हणजे त्यांचं अवघड गोष्ट आहे. तर पाऊस तर पाहिजे शेवटी. कसं आहे, निसर्गानं जे दिलेलं आहे ते आपल्याला मान्य केले पाहिजे. पाऊस तर पाहिजे, कारण पाऊस नसला तरी पण पिकांचं हे होते. पण तेवढं तर असो. तर आता कसं आहे माहिती आहे का, आपण किती विचार केला तरी काय होणार नाही. ज्या त्या गोष्टी ज्यांचं त्यांचं ती व्यवस्थित त्यांना टेक्निक गावलेलं असते ती करतील, त्यांना शेतीचं माहिती झालेलं असते. पण आता शेतीचं तर झालेलं आहे, पण आपलं यूट्यूबचं सुद्धा बघा कसं आहे. आपलं यूट्यूबचं सुद्धा म्हणजे कशाचा काय भरोसा नाही, की कधी सक्सेस होणार आहे काय माहित नाही. आपण म्हणजे ना फक्त प्रयत्न करत राहायचं, एवढंच आपल्या हातात आहे. आता कसं आहे माहिती का, प्रत्येक कुणाचंही घेतलं आपण, कोणत्याही क्षेत्रात घेतलं ना, तर अगोदर आपल्याला भरपूर कष्ट घ्यावं लागते, त्यावेळेस आपल्याला यश मिळते. आता कसं आहे, आपण आता कितीही म्हणजे काय, आता आपल्याला जरी वाटलं तर काय होत नाही, किती दिवस झालं आपलं पण असंच आहे यूट्यूब सुद्धा, की किती दिवस झालं आपण करतोय, आपल्याला काही यश भेटत नाही, आपण शेवटी खचून जातोय, दमतोय, थकतोय, आणि असं वाटतंय की एखाद्या दिवशी मग बंद करून टाकावं असं वाटते. पण आपली एक जिद्द असते की आपल्याला यूट्यूबर व्हायचंच आहे म्हटल्यावर आपल्याला कष्ट तर घ्यावंच लागणार आहे. आणि कष्ट घेऊन एखाद्या दिवशी मग आपण ज्यावेळेस देव पण ना खरं आपली परीक्षाच बघत असते. आपण ज्यावेळेस थकून थुकून शांत बसतो ना, त्यावेळेस तिथंच आपलं यश कुठं तर पुढं असते असं मला वाटतं. त्यामुळे मी काय बघा हे आपलं चालूच ठेवणार आहे. शेवटी कसं असतंय, मेहनत आणि जर आपली जिद्द असेल ना, तर कोणतीही गोष्ट सक्सेस होते, त्यात तर काही वाद नाही. तर आपण आपल्या मेहनतीवर थोडासा विश्वास ठेवायचा. म्हणजे आपला आणखी एक कसं आहे माहिती आहे का, आपण जर एखादी गोष्ट आवडीनं करणं आणि एखादी खूप मेहनत घेऊन करणं यात फरक आहे. तर माझं तर तसंच आहे. यूट्यूब म्हणजे हे माझ्यासाठी ना एक आवडीनं आणि माझ्या इच्छेनं करण्याचं ते क्षेत्र आहे, त्यामुळं मला काय त्यात एवढा प्रॉब्लेम नाही. तर असो. तर आता माझं इथं चाललेलं आहे बघा तडका मारायचं डाळीला. तर त्यात टाकलेलं आहे, तडका पॅनमध्ये टाकलेले आहे मोहरी, थोडेसे जिरे, हिंग, कढीपत्ता, ठेचून घेतलेला लसूण, थोडीशी कोथिंबीर, हळद, हे सगळं टाकून घेतलेलं आहे. आणि तडका असा मस्त बसलेला आहे. आता लाल मिरची पण टाकायची होती, बेडगी मिरची नसती का लाल, ती टाकायची होती, पण ती सध्या आता माझ्याकडे नाही. नाहीतर त्यानं सुद्धा वरणला एकदम छान अशी टेस्टी येते. तर वरण इथं बनवून झालेलं होतं. आणि वरण ना जास्त पण घट्ट आमच्यात आवडत नाही आणि जास्त पण पातळ नाही, तर मिडियमपैकी बनवून घेतलेलं आहे. आणि आज छोलेची भाजी पण बनवून घेतलेली आहे, तुम्ही बघितलं असेल पुढं. तर छोलेची भाजी पण बनवून घेतली, वरण पण बनवून घेतलेलं आहे. आणि त्याच्यानंतर आता ना इकडं घरातली थोडीशी साफसफाई मला करायची होती. मी ना आता 4-5 दिवसात ना असा हात मारावाच लागते घरावर, त्याशिवाय काय नाही. तर छोलेच्या भाजीची रेसिपी मी तुम्हाला सांगितलीच नाही, तर सिंपलमध्ये थोड्या ह्याच्यामध्ये सांगते.
की थोडासा कांदा आणि अद्रक लसूणची पेस्ट, टोमॅटो टाकून त्याला असे मस्त तडका दिलेला आहे आणि रात्रीचे छोले भिजले होते ते त्यात टाकलेले आहेत. असं सिंपल असे बनवलेले आहे. आणि इथं ना आता माझं झालेलं आहे इकडं मी जे धुतलेलं कवर होतं ना उशीचं, तर ते भरपूर एक्स्ट्रा कवर आहेत. तर मी काय करते, ज्यावेळेस हे उशीची कवर आहेत ना खराब झाले की ती काढून घेते, आणि ते काढून झाले की मग ही खराब झाली की ती घालायची असली तर ती घालून घेते. मग असं करते, आलटे पलटे करून घेते. पण पावसामुळे एवढं कवर असून काही वाळत नाही. सध्या बघितलं असेल तुम्ही, एक उशी तशीच पडलेली आहे, तिला कवरच भेटत नाही. कारण 7-8 कवर आहेत पण सगळे ओललेच आहेत, ते वाळायचं ना काही नाव घेत नाहीत. मग ती मशीन असू द्या, मशीनमध्ये जरी आपण टाकले ना तरी पण म्हणजे जो काय वास असतो ना त्याचा कपड्याचा जाण्यासाठी थोडंसं ऊन लागतंयच. मग ते ऊनासाठी मी तसं ठेवलंय, त्याला काय घातलं नाही. 1-2 चांगले एकदम खट्ट थोडंसं म्हणजे 1-2 दिवसाखाली जे धुतले होते ना ते खट्ट उन्हात वाळत गेले ते, तर त्याच्या ते घालून घेतलेले आहे. तर इथं ना आता जरा सूर्यप्रकाश जरा कमी असला, मग कमी किंवा जास्त असला की ते त्याच्यासाठी मी थोडेसे असे नॉर्मल असे पडदे लावून घेतलेत. कारण कसं आहे, आता पावसाळ्यामध्ये ही खिडकी माझ्या खूप कामाची आहे बघा. कारण पावसाळ्यामध्ये ना घरात थोडासा अंधार वाटतोय ना, तर मग ही खिडकी मी कधीच लावत नाही. अगदी व्यवस्थित आपल्याला ही करता येते. आपलं म्हणजे जी काही कामं करायची आहेत ना त्याला फ्रेश पण वाटते एकदम. खिडक्या वगैरे आपण दरवाजे लावून बसलं ना आपल्याला काही काम करायची इच्छा होत नाही. तुम्ही बघा, एक निगेटिव्हिटी वाटते घरात म्हणजे. आणि प्रकाश ज्या घरामध्ये जास्त प्रकाश असतोय ना तिथं ना काम करण्याची पण जास्त इच्छा होते, आणि झोप वगैरे सारखी लागत नाही. आणि म्हणजे असं दिवसाना अजिबात कंटाळ्यासारखं वगैरे वाटत नाही, काम करण्याची इच्छा होती. आणि सारखं जर घरामध्ये अंधार असेल ना, लाईट लावायची गरज ज्या घरात आहे ना त्या घरात हे काम करायलाच एनर्जी येत नाही असं मला तर वाटते. आणि हा माझा पर्सनल अनुभव आहे. मी सगळे म्हणजे जे अनुभव मला आलेले आहेत आयुष्यामध्ये ते तुमच्यासोबत शेअर करते. तर त्याच्यासाठी मी पहिले जिथं असे राहायचे ना कुठं कुठं म्हणजे भाड्याने वगैरे आपण राहत असतो, तर तिथं भरपूर अंधार असायचा ना, तर त्याच्यामुळं काम करण्याची इच्छा वगैरे आपल्याला राहत नाही बघा. तर इथं मग त्याच्यामुळं ना मग मी काय केलं, ज्यावेळेस माझं की इच्छा होती आपलं स्वतःचं घर असेल ना त्यावेळेस ना आपण भरपूर खिडक्या काढायच्या, म्हणजे घरात कधीही लाईट लावायची गरज भासू नये. सगळं नॅचरली यावं, आणि नॅचरलपणा असला ना घरामध्ये तर मग सगळी कामं, आपलं मन आणि आपलं जे काय करिअर, सगळ्या गोष्टी आपल्या सक्सेस होते. त्याच्यामुळं आपण सुरुवातीला आपण म्हणतो ना घरापाशी काय असतं, पण तसं अजिबात नाही. घरापाशी भरपूर गोष्टी अवलंबून आहेत. घरातच कितीही कंटाळा करून तुम्ही घरी या, पण घरात आल्यावर फ्रेश वाटते ना, आणि तिथून जी परत नवीन ऊर्जा एक आपल्याला येते ना, त्यामुळे सगळ्यात महत्त्वाचं हे आपली जी 4 भिंती आहेत ना, तर त्याच्यामधली पॉझिटिव्हिटी सगळ्यात महत्त्वाची आहे. सगळ्यात महत्त्वाचं त्यातला आनंद आहे, त्यातलं सुख आहे असं मला वाटतंय. तर इथं काय झालं बघा, आता कपडे तर मगाशी तुम्हाला मी सांगितले ना सुरुवातीला वाळू घालून आले ती कपडे तेव्हाच खाली आणायला पाहिजे होते बघा. आता बघा की थोडंसं पाण्याचा शिंतडा आला ना तर कपडे वाळलेले नाहीत, आणि तसेच कपडे थोडे शिंतडा पडला ना तर भिजलेले आहेत. त्यामुळे कपडे वगैरे खाली टाकून आलेले आहे आता, आणि मस्त वातावरणात अशी निवांत उभं राहिलेले आहेत. तर इथंच व्हिडिओ एंड करते. बाय, भेटू.